नमस्ते दोस्तों। इस चैनल की रचना आपको जागृत करने के लिए की गई है ताकि आपको रिकवरी एजेंट परेशान करे तो आप उन्हें आरबीआई गाइडलाइंस के हिसाब से हैंडल कर सको। आपको हमारा काम पसंद है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब जरूर करें, इससे हमें एक वीडियोस बनाने की प्रेरणा मिलेगी। थैंक यू। हॅलो कुंभार साहेब, बोला. आरबीएल मधून बोलतोय. काय नाव आहे? अभिजित. हा, अभिजित. अभिजित बोला. तेच पेमेंट रिगार्डिंग कॉल केला होता. कधीपर्यंत होणार डेट काय? अच्छा अच्छा अच्छा. तर तुमचा जे एक्झिक्युटिव्ह आला होता भाऊ, थर्ड पार्टी वाला होता तो ऋषिकेश सोनवणे, त्याने तुम्हाला काही अपडेट वगैरे नाही दिला काय? कधी आला होता बंद? झालं सर, एक हप्ता झाला सर त्याला येऊन, पण म्हणजे अपडेट तर सर्व काही त्याला दिला होता मी. आय डोंट नो, म्हणजे तुम्ही त्याने तुमच्याशी म्हणजे बोलणं झालं नाही की काय झालं मला ते माहिती. थर्ड पार्टी वाला होता. सायकल जे चेंज होती ना सर, त्याच्यामुळे ते चेंज होतं तुमचं. पण हा कसं आहे ना भाऊ, अभिजित भाऊ, डिस्प्युटेड मॅटर आहे. आता तुम्ही बँक मधून बोलताय की थर्ड पार्टी बोलताय ते तरी मला कन्फर्म करून टाकायचं. बँकेतूनच बोलताय ना, म्हणजे बँकर आहे ना तुम्ही प्रॉपर? कसं आहे ना बघा, आता आपलं हे डिस्प्युटेड मॅटर आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, शिवीघाण पण केली आहे, रेफरन्स नंबर वरती कॉल केलाय. माझ्या आई वडिलांना, त्याची वय खूप आहे, तुम्हाला पण वाटत असतो की कसं बोलायचं, काय बोलायचं त्यांना पण इव्हन शिवीघाण केली आहे. तुमचे थर्ड पार्टी वाले जे असतात ना, टेलिकॉलर, जे रिकव्हरी एजंट तुम्ही बसवले नॉन डीआरए, ते बोलताय. माझ्याकडे सर्व काही रेकॉर्डिंग मध्ये पण होती, त्याचा मी मेल पण टाकला होता. प्लस ज्या एजन्सीमध्ये म्हणजे केस होता त्याने इलिगल फंडिंग करून केस 1 महिन्यात त्यांच्याकडे होल्ड राहावा असं म्हणून त्यांनी पेमेंट पण केली होती. तर असं काही माझ्या सोबत झालं, म्हणजे बरं काही झालं. आता तुम्हाला पण माहिती आहे की एजन्सीवाले काय करतात, ऑथराइज नसतात तरी पण घरी येऊन व्हिजिट करतात. इव्हन जो पर्सन आला होता ऑलमोस्ट 1 हप्ता अगोदर, त्याच्याकडे काही पण नव्हता, आयडी कार्ड नव्हता, ऑथरायझेशन लेटर नव्हता, होम व्हिजिट नव्हता. इव्हन तो माझ्या घरी येऊन बसला होता आतमध्ये. आता एवढी म्हणजे 156(3) त्याच्या घरी लावला होता ना, म्हणजे FIR डायरेक्ट. बरोबर. ट्रेसपासिंगचा रूल तुम्हाला पण माहिती आहे. कुठलाही रिकव्हरी एजंट किंवा बँकवाला असू द्या, ज्यापर्यंत मी त्याला अलाव नाही करते घरी आतमध्ये यायला, त्यापर्यंत तो येऊ शकत नाही. पहिला तर इव्हन प्रायर अपॉइंटमेंट घेतली नाही, कॉल वगैरे करून आला नव्हता, कारण मी घरी नव्हतो त्या दिवशी. त्यांना सांगितलं होतं म्हणजे माझा काही मेडिकल प्रॉब्लेम पण चालू आहे, मग मी थोडं बाहेर आलो आहे, तुम्ही पाहिजे तर 2-3 दिवसानंतर या. मग तो बोलायला लागला, सर की तुम्ही फ्रॉड करताय सर, पैसे घेऊन वापरले आणि पेमेंट नाही करते याची. कसं करायचं सर, लीगल वगैरे हो ना. मी बोललो करून टाका, मग लीगल करून टाका साहेब, तुम्हाला तर अथॉरिटी आहे ना, तुम्ही तर कोर्ट वगैरेचे. मला तर तसं वाटत होतं तो मजिस्ट्रेट आला. पेमेंट करत नाही तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम सर, मल्टिपल प्रॉब्लेम आहे सर. एक प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे एक बँकाचं नाही ना सर, कमीत कमी 10-15 बँक आहे सर. सर्व काहीचे क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, काही बरं काही चालू आहे. आणि त्यामध्ये तुमच्या बँकेने केली शिवीघाण सर. म्हणून माझा इंटेन्शन इश्यू झाला यामध्ये. तुम्ही बोलता ना सर इंटेन्शन नाहीये तुमचं भरायला, तेच मी बोलतो. माझा इंटेन्शन नाहीये सर सर्वांना देणार, पण आरबीएल ला नाही देणार सर. ज्यापर्यंत हा डिस्प्यूट रिझॉल्व्ह नाही होणार ना, त्यापर्यंत नाही भरणार सर. तुम्ही टाकून द्या सर. ओके, ठीक आहे, चालेल सर, काय प्रॉब्लेम नाही. पण बोलूया थोडंसं. मी आता थोडंसं हे करतो. बघा सर, तुमच्या आतमध्ये आहे आता केस, तुम्ही बघून घ्या सर काय करायचं आहे, कसं करा. पेमेंट सर करणार आहे तेच बोलतोय ना सर. बघा माझ्यासोबत जे झालं आहे तर इलिगल झालंय सर. म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल सर, जर मी पैसे घेतले बँकचे, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, काही पण मी वापरलाय सर, तो अनसिक्युअर्ड प्रोडक्ट आहे. तुम्हाला पण माहिती आहे सर. त्याबद्दल जर तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही माझ्याशी रिकव्हरी करू शकता, पण तुम्ही शिवीगाळ नाही देऊ शकता मला. तू तडाक पण नाही बोलू शकत सर. एक पद्धत असते सर बोलायला. ते कसं होतं, तर ते क्रेडिट कार्डचं तुम्हालाही माहिती आहे कसं असतं, किती पर्सेंटेजने तुम्हाला पेमेंट वाढणार ते दर महिना. सर 55-60% इयरली इंटरेस्ट वाला प्रोडक्ट आहे. मला पण माहिती आहे. 180 डीपीडी, 210 डीपीजी आत झाला सर. त्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे. थर्ड पर्सन सर्व माहिती आहे मला सर, सर्व माहिती आहे सर. काय करू शकत नाही ना. मग मला पण माहिती आहे सर, त्यासोबत काय करायचं. आपण प्रॉब्लेम मध्ये
आपण येतो ते नाहीये, ते काय नाही, त्यांचं काम करून बघा जातात. सर कसं असतो ना, बरोबर आहे का नाही? तुम्हाला असं वाटतो सर की कस्टमरला जर शिवीगाळ केली, स्पॅम नंबरला कॉल केला, मग त्यांना काय नाही होणार सर. तुम्हाला पण माहिती पेमेंट कोणाची अडकली यामध्ये, बँकेची आपण पेमेंट problem अडकली आहे सर. तुमचेच मग काय नाही होणार होणार सर? आहे. डिस्प्युटेड मॅटर आहे. तुम्हाला घ्या सर कोर्टात घ्या या मॅटरला सर. बघतो मी, माझ्याकडे डॉक्युमेंटेड आहे. जे पण माझ्याकडे व्हिजिटला आले होते सर, नॉन DRA आले होते, ID कार्ड वगैरे नव्हता त्यांच्याकडे, नंबर वगैरे सर्व काही माझ्याकडे बरं काही आहे. मी सबमिट करणार त्याला. ऍज पर द रूल जाणार मग मी सर. काय ते प्रॉब्लेम होता जे पण बँकर होतं सर इन्व्हॉल्व त्या केसमध्ये सर, इव्हन संडेला पण मला कॉल आलाय सर. मला काय सांगू सर, संडेला रिकव्हरीसाठी म्हणजे शिवीगाळ संडेला पण. पेमेंट आपण वापरले त्याच्यामुळे ते भरणं ते आहे माझा लुकआउट आहे सर. ते माझा कार्ड होता, माझा लोन होता सर. मी मेडिकल प्रॉब्लेम मध्ये आलो होतो, माझा जॉब नव्हता म्हणून मी वापरला सर. त्याने मला बँकने वापरण्यासाठी दिला होता. पण एक नाहीये ना सर, तसं नाहीये की तुम्ही शिवीगाळ देणार सर. पेमेंट पण केलं पाहिजे ना सर. पेमेंट केला पाहिजे सर. हे माझं आणि बँकच्या खर्चाने थर्ड पार्टी जर येतोय व्हिजिट साठी प्रॉपर डॉक्युमेंट असावा लागेल. आणि प्लस सर, तुम्हाला जर कस्टमरने मेल केलाय ऑलरेडी की 6 महिन्यापर्यंत काही पण होऊ शकणार नाही अशी काही कंडिशन नाहीये सर, मग त्याचा काय अर्थ आहे सर? तुम्ही मला सांगा. बँकला तर प्रायर इंटिमेशन पण दिला होता मी. बरोबर आहे, पण आता बँक त्यांचं काम कारण कसं आहे सर बघा, 15 बँकेचं लोन आहे सर. तुमचे RBI जे आहे ते नवीन नाहीये, त्यामध्येच आहे का RBIचे इन्स्ट्रक्शन त्यांना पण फॉलो करावा लागतो. पेमेंट वापरलं म्हणलं पेमेंट करणे आपल्याला. तर एक काम करा, जर तुम्हाला पेमेंट बद्दलच बोलायचं आहे ना सर, पेमेंट बद्दलच बोलायचं आहे ना, मी तुम्हाला पर्सनली सांगतो सर, पेमेंट द्यायला मला काही हरकत नाहीये सर. तुमचं किती अमाऊंट आहे सर ते मला सांगा पहिला. आता स्टेबल करायचे म्हणलं तुमचं 21,118 रुपये दिसतंय मला. किती 21,118 रुपये टोटल मला सांगा सर. म्हणजे मला जर 4 क्लोज वगैरे करायचे असेल, जे तुमचं अकाउंट आहे सर, ते तुम्हाला किती वाटतं सर, किती मध्ये होईल ते? 4 क्लोजर साठी बोलतोय सर. म्हणजे किती घेतलं आहे सर, किती रिमेनिंग आहे ते मला सांगा. मी 4 क्लोजर साठी तुम्हाला विचारतोय. 4 क्लोजर म्हणलं का तुम्ही? हो 4 क्लोजर साठी बोलतोय सर. पूर्ण पैसे भरून याला मी क्लोज करण्यासाठी. पण कंडिशन सांगतो तुम्हाला सर. पहिला तुम्ही आम्हाला अमाऊंट सांगा, मग तुम्हाला सांगतो सर. जर तुम्हाला हे केस क्लोज करायचं असेल तर कंडिशन काय आहे? 3,59,667 रुपये आहेत. बरोबर. आता हा जर तुम्हाला सर क्लोज करायचा आहे किंवा तुम्हाला जर पाहिजे की EMI वगैरे सब रेग्युलर जावा, मग सर तुम्हाला मी सांगतो, जे डिस्प्युटेड मॅटर आहे ऑलरेडी मी मेल वगैरे टाकला होता ना बँकला, आतापर्यंत काही पण रिझॉल्युशन वगैरे काही नाही आलाय त्यामध्ये. तसं तुम्ही मला रिझॉल्व्ह करून द्या त्या. म्हणजे त्यामध्ये दोन काही अर्थ म्हणजे मी त्यामध्ये टाकलंय सर, जे पण एजन्सी वगैरे मध्ये पूर्ण पैसे भरून मी क्लोज करणार. ज्यापर्यंत मला हे डिस्प्यूट रिझॉल्व्ह नाही होणार त्यापर्यंत 1 रुपया नाही भरणार सर. डिस्प्यूट रिझॉल्व्ह करून टाका. तेच सांगतोय सर. डिस्प्यूट मध्ये काय लिहिलं होतं मेलमध्ये मी पूर्ण पैसे भरणार. पाहिजे तर तुमचे जे पण आहे, तुमचं जे पण अमाऊंट आहे सर, फोर क्लोजर वगैरे अमाऊंट असतो ना तुमचा, पूर्ण देऊन तुम्हाला हे लोन क्लोज करून टाकतो. फक्त ज्या मुलाने या ज्या पण रिकव्हरी एजंटने टेलिकॉलरने ते शिवीघाण केली होती ना सर, त्याला पहिलं टर्मिनेट करा. टर्मिनेशन लेटर त्याचं पाहिजे मला. एजन्सी त्यामध्ये केस होता सर, त्याला ब्लॅकलिस्ट करा सर. त्याच्या मला डिटेल पाहिजे. आणि प्लस सर, जे बँकर होता ज्यामध्ये केसमध्ये इन्व्हॉल्व होता त्या टाइमला काहीतरी बँकर वगैरे असेल, त्यामध्ये फ्लोअरमध्ये फ्लोर सुपरवायझर पण असतो ना सर. तुमच्यामध्ये जे RCM असतात, NCM असतात, ते लोक पण असतात ना सर. त्यांना पण सर्व लिगल करा. त्यांच्यावरती FIR टाका. त्यांच्यामध्ये एक्स्टॉर्शनचा केस टाकतो. त्यामध्ये 383, 384 मानहानीचा पण केस टाकतो. 501, 399, 402. नाही ते तुम्ही करा, त्याचं काय नाही. आता बँक आणि कसं नाही, मी तुम्हाला रेडी आहे सर पेमेंट करायला. मी काय सांगतो, मी काय बोलतो सर, मी तुम्हाला पेमेंट करायला रेडी आहे. मी नाही बोलत आहे. पण काय बोलतो सर, जे माझ्यासोबत घडलंय ना सर, RBIने जे केलं आहे ना, RBLने, मग मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचीच आहे कस्टमरची आणि पेमेंटसाठी तुम्ही बोलताय, मी डिनाय नाही करत आहे सर. हे करून टाका, मी पेमेंट करून टाकतो. हा तेच म्हणलं तुम्ही कसं होतं सर, तुमचं ठीक आहे आता झालं तुमच्या संग, असं बऱ्याच केसेस होत असतात. कारण काय होतं तेच असतो ना सर, बऱ्याच केसेस होत असतात. एव्हरी कस्टमर सोबत हा लागू आहे. कस्टमर काय करणार? कस्टमर चुती आहे. कस्टमरने वापरला आता शिवी देणार टेलिकॉलर, कस्टमर ऐकणार. कस्टमर थोडी काय करणार? एक सर बघा, एखादा कसा असतो ना सर, बोटातले 5 आंघोळ असतात ना सर, सर्व एकसारखे नसतात. ऐका ना सर, मी काय म्हणतोय, पेमेंट नाही केलं तर तुमच्या घरी येणार बँकेत या सर, प्रॉपर डॉक्युमेंटेशन घेऊन या सर. मी कुठे नाही केलं सर, प्रॉपर डॉक्युमेंटेशन नाही या ना सर. काय करणार सर, AK-47 रायफल वगैरे हंटर वगैरे घेऊन येणार का?
तुम्ही नाही ना, पेमेंट नाहीये सर. जास्त काय करणार सर, बोलणार पेमेंट करा सर, दुसरं काय दमदाडी करणार, धमकी देणार, तर मग काढतो सर सगळ्यांची धमकी मग मी. मग काय तसंच होतं ना, जे ते आपापल्या तर पद्धतीने जे तुमची काम करतात. रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर, मी डिनाय नाही करत. जे तुमचं वर्क आहे ते तुम्ही करा सर. तुमचं काम कलेक्शनचं आहे, रिकव्हरीचं आहे, कस्टमरला कॉल करून अपडेट घ्यायचं आहे, करा सर. मी डिनाय नाही करत आहे. पण बघा सर, एक लिमिटेशन, एक मर्यादामध्ये राहून बोलायचं, काहीतरी बोलायचं तर. आता मी तेच बोलतोय ना, मी तुम्हाला मी काय तुम्हाला वाईट नाही बोललो सांगत आहे का? सर, तुम्हाला तुम्ही तर चांगलंच माझ्याशी सांगतोय. रेप्युटेड वेने बोलताय सर. बघा, जे पण तुमच्या माझ्याकडे ऐका ना. म्हणजे बिफोर आले होते ना, त्यांच्याशी मी बोलतोय सर. तुम्ही या पाहिजे तर, मी तुम्हाला डिनाय नाही करत. जे पण माझ्यासोबत घडलंय ना सर, तुम्हाला मी ऑन रेकॉर्ड दाखवतो सर. एक रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, जे वडिलांसोबत त्यांनी मिसबिहेव केला होता ते पण आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे माझ्या घरचं सर, फुटेज पण आहे. जो रिकव्हरी एजंट आला होता, मी तुम्हाला नाव पण सांगतो, ऋषिकेश सोनावणे सांगत होता, माझा नंबर पण आहे त्याच्याकडे. हे सर्व काही केलं आणि प्लस धमकी देऊन गेलाय सर, की जर तुम्ही पेमेंट नाही करणार गाडी घेऊन जाणार 4 लोकांना बोलवून. म्हणजे सर ट्रेसपासिंगचा रूल तर नाही, 156(3), 156(4) तर लावणार सर. 2 पेक्षा जास्त लोक येऊ नाही शकत रिकव्हरी. त्यामध्ये पण एक बँकवाला असतो, एक रिकव्हरी एजंट असतो थर्ड पार्टीचा. मला कायदे माहिती आहे सर. ऐका ना सर, तुम्ही जे सगळं बोलताय ना, तर मी सांगू का तुम्हाला, मी जरी आता या महिन्यात चालू तुम्ही पेमेंट नाही केलं, पुढच्या महिन्यात परत तुम्हाला नाही करणार. मी फोन तुला येणार आहे. सर्व सांगतो सर, हे पेमेंट आपल्याला नाही solve करणार करायचंय ज्यापर्यंत का डिस्प्यूट वाढवायचं रिझॉल्व्ह नाही होणार असं सर. आता तुमच्या हातात केस आहे, तुम्ही बघा सर काय करायचं आहे. पेमेंट पाहिजे तर हे माझी तुम्हाला कंडिशन तेच आहे, सांगतोय, फुलफिल करा तुम्ही जे सर. म्हणताय नाही होत ना, असतो सर, टाका आरटीपी मग. स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय ऐका ना सर. सर, मी काय सांगतोय, तुम्हाला पेमेंट करणंच आहे, बरोबर आहे का नाही? हो, तुम्ही करणार नाही ना. केलं तर ते डिफॉल्ट मध्ये जाणार. जाऊ द्या तुम्हाला सर, सिव्हिल होऊ द्या problem खराब, काय निर्माण होणार? त्याच्यात. सिव्हिल होऊ द्या ना सर खराब, मग काय होणार? लोन वगैरे नाही भेटणार ना, चालेल ते पण मला नाही पाहिजे मला असं सिव्हिल. बाकी ज्याने पण तुम्ही केलंय ठरवा सर काय त्यांना तर करायचंय. बरोबर करणार सर. ते आता चालेल ना? त्यांच्याकडून गेली ती केस पुढे जात सर राहते. जो पण घडलाय ना प्रत्येक त्यामध्ये बँक वेळेस रिस्पॉन्सिबल मी आहे. बोलतोय, बँकने माझं तुमच्या डिटेल कोणतरी त्याला दुसरा शेअर माणूस केलं आहे. बोलणार तुमच्याकडे. बँकने माझी पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांना शेअर केली सर. अनऑथोराइज पर्सन कॉल करतात, एजन्सीचं नाव नाही सांगत आहे त्यामध्ये, कार्ड डिटेल प्रॉपर नाव वगैरे सर्व काही व्हेरीफाय केलंय कॉलमध्ये, त्यानंतर पण असं जाऊ झालंय. दे ना त्या गोष्टी. मी काय म्हणतो, त्यांनी काय होणार आहे? त्यांनी नाही काय होणार, फरक नाही पडणार? होऊ द्या मग काय सर, खेचणार मग याला 2, 3, 4, 5 वर्ष. पेमेंट नाही होणार पेमेंट नाही होणार सर. तुम्ही टाकून द्या तुमच्या सिस्टम मध्ये काय टाकायचं. एक रुपया पण पेमेंट नाही होणार ज्यापर्यंत हे डिस्प्यूट रिझॉल्व्ह नाही होणार सर. ठीक आहे, चला मी बघतो काय करायचंय. मी आता हा. बोललो तुमच्या संग. मी पण बोललो ना सर तुम्हाला, आपली जे कंडिशन होती ते पण सांगितलंय. पेमेंट पण तुम्हाला पाहिजे, पण मी सांगितलं तुम्हाला पेमेंट द्यायला रेडी आहे, तुम्ही सॉल्व्ह करून द्या. होत असेल तर करा सर. ठीक, चला बघूया आता. हो.